हो का? हो ना. चल मग माझ्यासोबत. कुठं जायचं ग? आपण जाऊया आज तमाशा पाहायला. गो बाई तमाशा. हॅलो हो, पण कुठे ग? हॅलो हॅलो आज तमाशा आहे बोरुजवाड्याला. आम्ही कधीच नाही गेलो बाई. हॅलो हो का? कसे करते म्हणजे आज दाखवते. हो का? बरी चाल गो. झालं? चल. प्रारंभिक राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात. पहिल्या डावाचे मानकरी आमचे दादा सूरज दादा नवकरी यांनी एका प्रश्नाची विचारणा केली आणि बोलता बोलता म्हटलं काय? की मी जे सांगतो हे परिपूर्ण 100% खरं आहे असं मी सांगत. माझ्या बुद्धीला पटलं, माझ्या वाचण्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला जे ऐकायला आलं की ते अभंग कोणतं सादर केलं तर 2 अभंग होते म्हणतात शाहीर साहेब. ते वेशा कोणती होती की ते तुकोबारायांची विटंबना करण्यासाठी पाठवण्यात आली होती तर शाहीर साहेब नाही जमलं म्हणतात. काजी मी आधीच बोललो तुमच्या घराघरात शायरी आहे, तुम्ही क्वालिफाईड शायर आहे. आमचं काय कहा राजा बहुजोर कहा गंगूतेली. मग मला सांगा तुमच्या जर प्रश्नाचं समाधान तुम्ही करून दिलं असतं तर काय तुमचं काय बिघडलं असतं सांगा. तुमचा मान सन्मान कमी झाला असता, आजी एवढ्या लोकांमध्ये तुमची स्तुती झाली असती. बरोबर आहे. मलाही अभिमान वाटला असता. नाही आहे लोक म्हणतात पण मलाही वाटलं असतं तुमच्यावर गर्व
की नाही आहे शाहीर कलगी शाहीर शाखेचा बाशिंदा शाहीर सूरज दादा वगैरे. मग का सांगितलं नाही हो, का सांगितलं नाही? मी प्रश्नाची विचारणा केली होती मान्यवर शाहीर साहेबांना. म्हटलं तुकोबा रायाचा एक शिष्य तो एवढा तापड होता, एवढा रागीट होता, अरे ठस ठस नाही तर फसफस. परंतु एक दिवस तो तुकोबा रायाकडे आला आणि त्यांनी सांगितलं की म्हणे तुझं 7 दिवसामध्ये मरण आहे. तो नाराज झाला. तर तो शिष्य कोणता आणि काय त्या दोघांमध्ये चर्चा झाली असं म्हणता बरोबर त्याने उत्तर काय दिलं. तर शाहीर साहेब म्हणते जसं तुकोबा रायाने म्हटलं. काय? तुकोबा रायाने म्हटलं तर तिथून तो ज्याच्या म्हणजे त्याच्या हाताने जेवढ्या काही चुका झाल्या तेवढ्या लोकांना जो काही वाईट बोलला त्यांना माफी मागत गेला. माफी मागत गेला आणि सगळ्यांसोबत प्रेमाने वागत गेला. आणि मग 7 दिवस झाल्याच्या नंतर 8व्या दिवशी शाहीर साहेब हे डोकं होय का खोकं होय? नाही तुमचं डोकं होय का खोकं होय? 7 दिवसामध्ये प्रत्येक माणसाला मरण आहे. 7 दिवसामध्ये प्रत्येक माणसाला मरण आहे. तो 8व्या दिवशी कसं जाईल? हो ना? नाही 8व्या दिवशी कसं जाईल? हो ना? मग हे प्रश्नाचं उत्तर होय का? नाही. शाहीर साहेब म्हणतात काय? त्या शिष्याचं नाव होतं चापुरत. पूर्ण थोटा नाही, तो शिष्यच नाही. नाही. समजलं का नाही शाहीर साहेब? म्हटलं चापुरत्त असा व्यक्ती होता की तुकोबा राय जे काही कीर्तन करा अभंग लिहायचे कीर्तन करायचे त्यावर तो टीका करत होता. टीका करणारा माणूस होता. तर चापुरत कसा शिष्य होईल? नाही 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 नाही. म्हटलं तुम्ही प्रश्न विचारला असेल तर पुरेपूर तुम्हाला नॉलेज असेल म्हटलं म्हणून प्रश्नाची विचारणा केली. पण नाही जमलं शाहीर साहेब, काही हरकत नाही. आणि म्हणून काय ना है मेरा हा झगडा नसून दोन्ही शाहिरांचा वैचारिक वाद आहे. हा झगडा नसून दोन्ही शाहिरांचा वैचारिक वाद आहे. आणि शायरी कशी करावी शाहीर नवघरेदी हे इथल्या लोकांनाही याद आहे. आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन गोंधळ लावणी डान्स हंगामा नसून यांना फक्त शाहिरीचा नाद आहे. आणि दोन्ही शाहिरांना बोलावून येते ही कला सादर करण्याची संधी दिली. त्याबद्दल इथले आयोजक संयोजक आणि ग्रामवासियांना माझ्याकडून आणि माझ्या पार्टीकडून कोटी कोटी धन्यवाद आहे. आणि म्हणून दुरून दुरून आले लोक पाहण्या दुय्यमीची जंग. दुरून दुरून आले लोक पाहण्या दुय्यमीची जंग. कारण यांना माहित आहे दोन्ही शाहीर सुरात म्हणतील गाणं आणि तालावर वाजवतील चंग. शायरी अशी होऊ द्या नवघरे साहेब की हे बसलेली प्रेक्षक मंडळी झाली पाहिजे दंग. आणि शायरी त्या खराब झाली तर सगळेचे सगळे ना आमच्या माया बहिणी म्हणतील लमचे पेऊन होते का रे दोन्ही शाहीर दारू शाहीर साहेब मी आधीच म्हटलं तुम्ही कुठं ना आम्ही कुठं. तुमचं क्वालिफिकेशन काय आणि आमचं काय? आमचं काळजी धडाचा 4था वर्ग बरोबर नाही, खूपच खूप 8व्या वर्गापर्यंत. पण शाहिराचं लंब काम आहे आणि लंब ठेवा आखून नको करा. काय समजलं का? आमचं जाऊ दे. आणि म्हणून म्हणणं आहे रामाच्या राज्यात राहू नाही तो विभीषण बिघडला नाही. रामाच्या राज्यात राहू नये तो विभीषण बिघडला नाही. आणि रावणाच्या राज्यात राहू नये ते काही काही सुधारले नाही. सुधारले नाही. सुधारणे किंवा बिघडणे हे विचारावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. आणि विचाराची दिशा बदला नवघरे साहेब, परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. बदलल्याशिवाय राहत नाही. का असं म्हणतो? हर चमकने वाली चीज कभी सोना नहीं होती. हर चमकने वाली चीज कभी सोना नहीं होती और हर काली चीज कभी कोयला नहीं होती. वही लोग गुलाम होते जिन्हें अधिकार की पहचान नहीं होती और धोखा वही लोग खाते जिनके हौसलों में जान नहीं होती. क्या बात है. अनेक अभंग आहेत तुकोबा रायाचे पण दोनच सादर केले म्हणतात. होऊ शकते सांगितलं मी माझ्या तर्कशक्तीने. तोही अभंग एक तुकोबा रायाचा देव मानला दगड
धोंडाना पाया पडती पोरोनाला. हा एक अभंग आहे. शाहीर साहेब नसेल हो, मी मुजोरी करणारा माणूस नाही, मला नाही जमत. हो, बाकीचे शाहीर का करते ते मला ते काही देणे घेणे नाही, समजलं की नाही. आणि म्हणून जिथे सत्य सांगणारा दुजा होते तिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते. आणि नंगे शाहीमध्ये ज्याले ज्याले मजा येते त्याच्या घरी आसाराम बापूची पूजा होते. शराफत से जिकर भी देखा, मुसीबतों को उठा कर भी देखा. शराफत से जिकर भी देखा, मुसीबतों को उठा कर भी देखा. फिर भी मुझे समझ में नहीं आता कि राम से हुआ रामायण तो कृष्ण ने बताई गीता. कहीं महिलों में पड़ रही राधा तो न जाने आज भी अग्नि परीक्षा देती हमारी सीता. तो सीता से प्यार कर बैठे कोई राम बन गए, और राधा से प्यार कर बैठे कोई घनश्याम बन गए. एक तरफा प्यार कभी सफल नहीं होता और उसका जीता जागता उदाहरण वो आसाराम बन गए, जो जेल में सर रहे, जो जेल में सर रहे. आणि म्हणून मी सुद्धा गाण्याकडे वळतो आहे. शाहीर साहेबांना गाणं म्हटलं आहे. हा जो साची तो साची होऊ द्या शायरी, आणि गणगवळण झाल्यावर हे दुसरी पायरी. कोण कोणाची वरात काढते. काय वरात म्हणजे काय लग्नाची? आमची वरात निघली. 2 पोर आहेत मले. तुमची वरात केव्हा निघत? पुढच्या वर्षी. मले पावाले भेटते का नाही पावाले भेटत तर काम आहे, बरोबर आहे का नाही? आमच्या वरातील लई लोक होते. आणि म्हणून कोण कोणाची वरात काढते आणि कोण कोणाले ज्ञानानं फाडते. बरोबर आहे, क्या बात आहे. ज्ञानाचा काळ आहे हा. नाही का सुरज शाहीर लंग मारते का निशाण शाहीर मारते डाव, नाही का? प्रेक्षक बसलेले आहेत, आम्हाला चालते. एवढे लोक बसले तरी आम्हाला आनंद आहे. बरोबर, आम्हाला हजारोच्या लाखोच्या संख्येने नाही पाहिजे, समजलं की नाही. आणि म्हणून गाणं आहे माझं. हाल क्या है दिलों का ना पूछो सनम, हो आपका मुस्कुराना गजब ढा गया. हाल क्या है दिलों का ना पूछो सनम, आपका मुस्कुराना गजब ढा गया. हाल क्या है दिलों का ना पूछो सनम, आपका मुस्कुराना गजब ढा गया. हाल क्या है दिलों का ना पूछो सनम, आपका मुस्कुराना गजब हो गया. हाल क्या है दिलों का ना पूछो सनम. सवाल की तसल्ली होती है जवाब से, और गाने की भी तसल्ली होती है गाने से. ये महफिल कभी खुश नहीं होगी मानने और जी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से. खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं, मगर हमारी तारीफ होनी चाहिए इस जमाने से. क्या बात है? इस जमाने से, इस जमाने से. आणि म्हणून मी काय म्हणतो, ये सवाली है गाना जरा ख्याल कर. शाहीर साहब, ये सवाली है गाना जरा ख्याल कर. तो अरे जाके पूछ लेना अपने गुरु उस्ताद से. ये सवाली है गाना जरा ख्याल कर, जाके पूछ लेना अपने गुरु उस्ताद से. ये सवाली है गाना जरा ख्याल कर, जाके पूछ लेना अपने गुरु उस्ताद से. ये सवाली है गाना जरा ख्याल कर, जाके पूछ लेना अपने गुरु उस्ताद से. ये सवाली है गाना जरा ख्याल कर, जाके पूछ लेना अपने गुरु उस्ताद से. ये सवाली है गाना जरा ख्याल कर, जाके पूछ लेना अपने गुरु उस्ताद से. ये सवाली है गाना जरा ख्याल कर, जाके पूछ लेना अपने गुरु उस्ताद से. ये सवाली है गाना जरा ख्याल कर, जाके पूछ लेना अपने गुरु उस्ताद से. ये सवाली है गाना जरा ख्याल कर. शाहीर साहेब म्हणतील काय? माझ्या गुरु वस्तादाला एवढ्या लवकर, आमचे गुरु वस्ताद काय एवढे कमजोर आहेत? शाहीर साहेब, तुमचे गुरु ते माझे गुरु, बरोबर आहे. तुमचे गुरु ते माझे गुरु. समजलं की नाही? मनुष्य हा विचाराने मोठा होत असते, समजलं की नाही? मला सांगा, एखाद्या आम्हाला कोणी प्रश्न जर केला, आम्हाला त्याचं जर उत्तर आलं नाही तर आमच्या गुरुजींना आम्ही फोन लावतो. गुरुजी कुठं तुम्ही? काहून का? कुठे? काहून? कोणतं काम पडलं? अजी नाही, माझी सुरेश शाहीर बरोबर दुय्यम आहे आणि त्यांनी असा असा प्रश्न विचारला. तर
त्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही आहे तर त्याचं उत्तर सांगा. हा माझा मथितार्थ आहे. शाहीर साहेबांनी ते वेश्या म्हटलेल्या होत्या आणि त्या वेश्याचं नाव होतं गंगा जमुना. त्या वेश्याचं नाव होतं गंगा जमुना. समजलं की नाही शाहीर साहेब? माझ्या बुद्धीप्रमाणे म्हणतो रे बापा, नाही तर तुम्ही म्हणाल हो ध्यान कुचकून कोणत्याही ठिकाणी. समजलं का? आता भीती वाटते कारण पोरं माही लहान लहान आहेत ना, तर माय काम तसंच होतं तुमच्यासारखंच. चला काय हरकत नाही, पाहून टाकून आज काय होते ते. ऐका पुढे काय म्हणतो ते. एकीकडे घी म्हणजे तुंप. समजलं की नाही? आणि परिपूर्ण माखन पण नाही. एकीकडे म्हणजे तुंप परिपूर्ण नाही, माखन नाही. समजलं की नाही? या तो घी भी नहीं, या तो मक्खन नहीं, और उस घड़ी को कहे क्या बता दे सही. वाह वाह. हाँ, ये समय का तकल तेरा मेरा नहीं, कौन बलवान है पूछ लेती है. माया बापाला जर चौथ्या वर्गाच्या पोराला जर प्रश्न विचारला की नाही मान्यवरजी, तर माया बापाची अवकात त्या पोराचं समाधान करून द्यावं. समजलं की नाही? ज्याप्रमाणे झाडावर चढणं सोपं आहे पण उतराच्या वेळेस मनुष्याला घाम फुटते. बरोबर आणि म्हणून सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है पर जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है. ऊंचे उड़ने वाले भी पतंग एक दिन नीचे आती है, पर ध्यान में रखना नवगढ़ साहब, गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है. जरूर कर जाती है, जरूर कर जाती है. ऐका पुढे काय म्हणायचंय मला.
मेरी खता नाही तो या तो मेरी खता. मेरी खता. मी काय तोफखानतीवाली नाही आहे. नाही. असे करे गेले ना काही आले. समजलं की नाही? जो जन्मास आला त्याला एक दिवस घाटावर जायचं आहे. आणि म्हणून या आमचा जो हात आहे आणि हा जो तळवा आहे या तळव्याच्या खालच्या भागाला 7 प्रकारचे पडदे असतात. मान्यवर शाही किती प्रकारचे? 7 प्रकारचे पडदे आहेत पायाच्या आणि तळ हाताच्या. समजलं की नाही? हा तर त्या 7 पडद्याचे नाव काय मैं मानूंगा आपको. अरे या तो तेरी खता या तो मेरी खता और 7 चमड़ी है इंसान को नामे बता. सच्चा ज्ञानी अगर है तो होगा तुझको पता. मान्यवर जी अरे खुलासा कर इस विवाद से. ये सवारी है गाना क्या लेना जाके पूछ लेना अपने उस्ताद से. ये सवारी है गाना जरा क्या कोई खौफ नहीं और रुतबा दिखाते हो शायर मगर वो रुबाब नहीं. महफिल तो सजी है मगर वो आप में शवाब नहीं. और तुम कुछ भी कहो शायर. सूरज जी ये मेरे सवाल का जवाब नहीं. ये मेरे सवाल का जवाब नाही. समजे की नाही? ऐका शेवटच्या काळात काय म्हणतो ते. न पाता कोई ज्ञान है. तो गुरु पुरुषोत्तम का है शाहिर निशान से. ये सवारी है जाके पूछ लेना उस्ताद से. ये सवारी है सुंदर सी सामाजिक बैठक अपना पुढे सादर करतो आहे. गणेश भाऊ बोरकर आमचे मोठे बंधू यांच्याकडे 50 रुपयाचं प्रेम पुष्प आलेला आहे. त्यांना सतश प्रणाम धन्यवाद. तर पहा बंधूंनो एक शिक्षक मनुष्य शिक्षक म्हणजे समाज सुधारकाचा पेशा जो इतरांना काही ज्ञान सांगून विद्यार्थी घडवत असते. परंतु पहा त्याला 2 मुलं असतात एक पत्नी आणि त्याची बदली लिंग्यावरून दुसऱ्या ठिकाणी होते. आणि मग पहा त्या गावला त्याला
जायचं असते तिथे त्याला रूम करायची असते ते गाव त्याच्यासाठी अनोळखी असते परंतु त्या गावचा एक त्याचा मित्र असते की ते दोन्ही व्यक्ती एकाच शाळेमध्ये शिकतात क्लासमेट असते तो आणि तो याला नोकरी लागते तो मास्तर बनते तो 10वी मध्ये फेल होते आणि असंच कोणतेही काम करता करता त्याला दारूचं व्यसन लागते तो व्यसनाधीन असते आणि पहा तो आपल्या मित्राला ब्लॅकमेल करते म्हणते दारूचा खूप आहारी असते तर तो आपल्या मित्राला ब्लॅकमेल करते म्हणजे दारू पाचशे तर मी तुला रूम पाहून देतो अन्यथा मी तुझ्या कोणत्या कामात पडत आणि बघा तो मास्तर त्या दारूवाल्याच्या घरी नेते त्याला दारू पाजते आणि जी दारू विकणारी बाई आहे ते सुद्धा त्याला आपल्या प्रेमामध्ये फसवते आणि त्याचा परिवार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाला लागते प्रसंग सादर आहे चला यांच्याकडे 100 रुपयाचा प्रेमपुष्प आलेला आहे धन्यवाद चला सकाळी उठलो दररोजच्या प्रमाणे फिरायला गेलो तिकडून आलो माझे मित्रमंडळी पाणथ्यावरती बसले होते त्यांनी आवाज दिलं त्यांच्यासोबत चर्चा करत बसलो 2 तास 2.5 तास चाय पाणी पीत बसलो आणि काही वेळानंतर 9:30-10च्या सुमारास पोस्टमॅन आला आणि त्या पोस्टमॅनने मला पत्र दिलं पत्र वाचून बघितलं तर माझी बदली लिंग्याच्या जिल्हा परिषद शाळेमधून बोरजवाडा मुक्कामी झालेली आहे ते गाव माझ्यासाठी नवीन आहे लवकर गेलं पाहिजे आजचा संडे आहे उद्या शाळेचा पहिला दिवस आणि म्हणणं आहे फर्स्ट इम्प्रेशन इज माय लास्ट इम्प्रेशन शाळेच्या पहिल्या दिवसाला खूप महत्व असते नाही काय आणि म्हणून पत्नीला गेलो पण पत्नीकडे गेलो पाहिजे पत्नीला सांगितलं पाहिजे चला काही बोलत चालत गेलं पाहिजे हो हो प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा आवाज दिला पाहिजे कारभार दे ग कारभार दे अन माझे लाडाचे नारी करुणा 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 अरे करुणा एक मोठी खुशीची गोष्ट झाली कोणती हो सकाळी तिकडे मी मॉर्निंग वॉक साठी गेलो तिकडून आलो पाणथेल्यावरती माझे काही मित्र बसलेले होते तर त्यांनी मला आवाज दिला म्हणतात गुरुजी इकडे या आणि गेलो आज म्हटलं संडे आहे जाऊन बसलो चाय पाणी पिलो त्यांच्या बरोबर काही गोष्टी त्यांनी सांगितलं म्हणे आपल्या गावामध्ये इलेक्शन आहे म्हणे सर अशी गोष्ट आहे म्हणे म्हटलं काय आहे मी तर म्हटलं पाहून घेऊ म्हटलं नंतर तो प्रश्न 9-9:30 वाजताच्या दरम्यान पोस्टमॅन आला आणि त्या पोस्टमॅनने मला पत्र दिलं ते पत्र मी वाचून बघितलं माझी बदली लिंग्यावरून बोरजवाडा सावनेर जवळ तिथे झाली